तर मी आता डाएट सोडून देणार आहे. आज तारीख 25 नोव्हेंबर आहे. ओके. आणि पुढचा 1 महिना बरोबर 25 डिसेंबर. ह्या 30 दिवसात मी कंटिन्यू एकदम कडक सिक्स पॅक पाडून दाखवणार आहे. काय म्हणताय फिटनेस लवर वच्चा. तर सीन कसं आहे तुम्हाला सांगतो. आपले हे प्रेप होतं जे आपण 15 नोव्हेंबरला बॉडी होती. एकदम स्ट्रगल करत 1 वर्षात ह्या लेवलला बॉडी आपण आणल्यात. ओके. आता त्यानंतर 25 तारखेला डिसेंबर मध्ये जे शूट होणार फोटो शूट होणार पूर्ण मी सिक्स पॅक पाडून दाखवणार एकदम कडक मध्ये. त्यानंतर पूर्ण डाएट मी सोडून देणार. म्हणजे हाय तसं बॉडी मसल मध्ये गेन करणार. म्हणजे प्रॉपर जे डाएट असते एकदम फॅट लॉस साठी एकदम प्रेपवर ते मी आता बंद करणार. आणि पूर्ण जर्रा फॅट म्हणा कार्ब जास्त म्हणा प्रोटीन जर्रासा इकडे तिकडे बिर्याणी खाल्लं तर चालते. आता त्या लेवलची बॉडी 25 डिसेंबर नंतर परत एकदम बॉडी डेंजर प्रेप चालू होणार आहे. म्हणजेच आता तुम्ही म्हणशीला किती टक्के बॉडी ट्रान्सफॉर्मेशन झाले. बाबा हे बॉडी आहे लगेच ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. तुम्हाला आत्ताच सांगतो गेन कटिंग गेन कटिंग गेन कटिंग करत एक बॉडी बिल्डर तयार होत असते. लगेच बॉडी बिल्डर 1 वर्षात कोण तयार होत नाही. हे थिअरी आहे बॉडी बिल्डिंग मधली. हा तरच असं आपण एक चॅलेंज दिले 25 नोव्हेंबर पासून 25 डिसेंबर पर्यंत एकदम कडक सिक्स पॅक पाडून दाखवणार. त्यानंतर परत हाय तसं बॉडी गेनला घेणार. आता हे दुसरं प्रेप झालं. आता बॉडी बस की आणि परत बॉडी गेन त्यानंतर परत कटिंग त्यानंतर परत गेन हे असं करत करत एक डेंजर बॉडी तयार होत्या. तर जेवढी पण पब्लिक 1 वर्षात मला सपोर्ट केलं थँक्यू व्हेरी मच. रेस्पेक्ट अँड सपोर्ट. आणि सध्या मी स्लिम पॉसिबल जिम मध्ये जॉईन झाले. इथं मला भरपूर व्हरायटी कार्डिओ म्हणा वेट ट्रेनिंग म्हणा फंक्शनल म्हणा परत तुम्हाला क्रॉसफिट म्हणा हे तर सगळं अवेलेबल असल्यामुळे मला जरासा सोपं व्हायला लागले फॅट लॉस करायसाठी. स्पिनिंग म्हणा एकदम मजा यायला लागल्या बॉडी वर्कआउट करताना पण. तर थँक्यू व्हेरी मच. रिस्पेक्ट अँड सपोर्ट. जेवढे पण पब्लिक मला सपोर्ट करायला आल्या आणि जेवढे पण पब्लिक माझ्या फाउंडेशनला सपोर्ट करायला आल्या. समथिंग बिग इज कमिंग. इन इफ यू डोंट नो नाव यू नो बेबी.